नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। चंद्रपूरच्या खासदार माननीय सौ प्रतिभाताई धानोरकर यांची आर्णीला आढावा बैठक संपन्न। दिनांक एप्रिल 28 रोजी आर्णी येथील पंचायत समिती हॉलमध्ये आपल्या मतदारसंघातील चंद्रपूर वणी लोकसभा सर्कल जनतेच्या अडचणी व त्यावरील उपाय समाधान करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। सदर बैठक नियोजित वेळी ठीक 11 वाजता सकाळी सुरू करण्यात आली। या आढावा बैठकीत संपूर्ण आर्णी तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांनी आपापल्या तक्रारी मांडल्या व निवेदने दिली। सदर बैठकीसाठी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी वर्ग सर्व संबंधित कर्मचारी जनता समस्या निरसन करण्यासाठी हजर होता। सदर बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय खासदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांनी भूषविले। यावेळी मंचावर बाळासाहेब मुंगीनवार, स्वातीताई येंडे, जिल्हा परिषद सभापती, उपविभागीय अधिकारी श्री अर्जुन पावरा सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वीच खासदार ताईंनी सभेतील हजर उपस्थित सर्वांना एक प्रेमळ सूचना केली की प्रशासकीय वर्ग एका बाजूला बसावं, तक्रार घेऊन येणारे जनसामान्य नागरिक एका बाजूस, त्यामुळे समस्या व त्याचे शासकीय निरसन सोपं होईल। आढावा बैठकीची सुरुवात पाणी प्रश्नावरून झाली। अपूर्ण जलजीवन योजना, पाण्याची कमतरता, विहिरी अपूर्ण, पाईपलाईन अपूर्ण, कुठं नाहीच, तालुक्यातील जनतेने आपल्या तक्रारी मांडल्या, त्यावर गटविकास अधिकारी सर यांनी प्रस्ताव सादर करू असे सांगितले। सदर आढावा बैठकीत विविध विषय हाताळण्यात आलीत। यात प्रामुख्याने नवीन रस्ते, महसूल विषय, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रश्न, नगर विकास संबंधित प्रश्न अशा प्रकारे मतदारसंघातील समस्या ताईंनी ऐकून घेतल्या व अधिकारी वर्गांना कामे झाली पाहिजेत अशा सूचना केल्या। कामे करत असताना पक्षाआड येऊ देऊ नका असे त्या नम्रपणे बोलल्या। वादळी स्वरूपाची ही बैठक शांततेत पार पडली। सदर आढावा बैठकीत जलजीवन मिशनचे 12 वाजलेले सर्व तालुक्यात दिसून आले। जनता समस्या समजून घेण्यासाठी आर्णीसारख्या दूरवर ठिकाणी आढावा बैठक घेण्यावरून खासदार ताईंची मतदार जनतेविषयी तळमळ स्पष्ट दिसून येते। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट। सर्वप्रथम पंचायत समितीचा आढावा देते। पंचायत समिती आर्णी अंतर्गत 77 ग्रामपंचायती आहे आणि 109 गाव आहेत। सद्यस्थितीमध्ये पाणी टंचाईचा हा विषय महत्त्वाचा आहे। पाणी टंचाईच्या अनुषंगाने आर्णी तालुक्यामध्ये 7 गावाचे टँकरचे प्रस्ताव टँकरचे आपण 7 प्रस्ताव पाठवले होते। मॅडम 6 टँकर आपल्या इथं मंजूर झालेले आहेत आणि 6 गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सध्या सुरू आहे। मॅडम आपल्याकडे 77 ग्रामपंचायती आहेत आणि 60 ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आपल्याकडे नियुक्त आहेत आणि 3 विस्तार अधिकारी आपल्याकडे पंचायत विस्तार अधिकारी म्हणून आहेत आणि कृषी अधिकारी 2 आहेत, एपीओ 2 आहेत, 2 शाखा अभियंता आहेत आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे आपल्याकडे 100% पद भरून आहेत। प्रस्ताव आला तो सुद्धा आज पाठवलेला आहे। आज आपल्याकडे मंजूर होईल, म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये 7 ठिकाणी टँकरला पाणी पुरवठा सुरू होईल। त्याच्यानंतर 41 ठिकाणी वीर अधिग्रहण केलेलं आहे आणि वीर अधिग्रहण करून आपण त्या गावाला पाणी पुरवठा सुरू आहे। आपण सर्व ग्रामसेवकाची बैठक घेतली आणि जसे त्या ठिकाणी पाणी टंचाई जाणेल त्यानुसार आपण तात्काळ वीर अधिग्रहणाचे प्रस्ताव द्यावे किंवा वीर अधिग्रहण जर तिथं शक्य नसेल तर टँकरनं पाणी पुरवण्यासाठी आपण विहीर घेतो आणि टँकर अशा प्रकारचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यासाठी आपण निर्देश दिलेले आहेत आणि जसे प्रस्ताव येतील तसे आपण तहसीलदार मार्फत एसडीओ सरांकडे पाठवतो आणि ते तात्काळ मंजूर होत आहे। टँकर नाही वीर अधिग्रहण मॅडम आपण जानेवारी पासून करत आहोत। जशी त्या गावाला पाणी टंचाई भासेल आजच्या स्थितीमध्ये आपल्याकडे 41 ठिकाणी वीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू आहे। त्याच्यामध्ये 2 ठिकाणी बोर आहे। नोकरी काय आपल्याला घ्यायची नाही एकसारखं समजा
अरे एक तर नोकऱ्या भेटत नाही, कंत्राटीमध्ये काम करताय तू. कर भेटली तर नोकरी चांगली कर ना माणूस, कशाला विनाकारण राजकारण करते. एक संधी द्या, पण याच्या समोर जर का असं झालं ना तर मग तक्रार करायची. किलोमीटरची आहे ना अट? नाही 5 किलोमीटर. 5 किलोमीटर सात आता कंप्लीट करणार का मग? हो मॅडम, कम्प्लीट करा. पाटील सर, बारभाई ते सावळी रस्ता हे का पेंडिंग आहे माझ्या गावाचं? बारभाईचं माती काम झालेलं आहे मॅडम. त्यानंतर पुढील काम काही सुरू करण्यात आलं नाही, त्यामुळे मास्टर काही निघाले नाही मॅडम त्याच्यावर. आता जसं काम सुरू करण्यात येईल तसं मास्टर काढण्यात येईल त्याचे. नाही, ते PWPचं जे काम आहे पांडे सरांकडे, सावळी ते बारभाई. अरे विषय जिल्हा परिषदचा हो मॅडम, तुमच्या इलेक्शनच्या वेळेस पासून अर्जंट आहे. जितू भाऊच्या इलेक्शनलाही अर्जंट होतं. PWD याची आहे ना, अजून PWD येऊ दे. बांधकामामध्येच आहे त्यांचं. जिल्हा परिषद बांधकाम सांगा पहिले. हो मॅडम, त्याचं 1 किलोमीटरचं काम मंजूर झालं होतं. त्याचं आपण BBM पर्यंत काम पूर्ण केलं आहे, पण कॉन्ट्रॅक्टरने समोरचं काम केलं नाही कार्पेट सिडकोटचं. आणि पुढील 1 किलोमीटर रस्ता अजून खराब आहे मॅडम तो. बरं, MRGS व्हिडिओ साहेब, तुमचं आर्णी तालुक्याचे MRGS पूर्ण बंद आहे. मागच्या वेळेस तक्रारी झाल्या होत्या मंत्रालयापर्यंत विषय केले, तर त्याच्या संदर्भात काही तुम्ही पाठवलं कसं MRGSचा विषय होता आर्णी तालुक्याचा, कामच